ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील कासारे इथे संजीवनी ग्रामविकास समिती, कासारे ग्रामपंचायत आणि नंदनवन सेवाभावी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं स्मार्ट डिजिटल शेती आधुनिकीकरण प्रकल्प अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध कृषी आणि ग्रामविकास उपक्रमांची पाहणी तसेच विकास कामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला। जैविक शेती, जलसंधारण, सौर ऊर्जा, बायोगॅस, महिला सक्षमीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम या कार्यक्रमामधनं पाहायला मिळाला। कार्यक्रमासाठी नंदनवन संस्थेचे सचिव स्टॅन फर्नांडिस तसेच पर्यावरण तज्ज्ञ हेक्टर, मिस अदिती, स्मार्ट डिजिटल कृषी सल्लागार विवेक ऋषी, सोशल सेंटरचे माजी जनरल मॅनेजर आणि नंदनवन संस्थेचे सल्लागार थॉमस पडघलमल तसेच सोशल सेंटरच्या महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख सिस्टर मालिनी, ब्रदर रिचर्ड, कृषी विभागाचे देवराम नवले यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। मान्यवरांनी शिवशंभो शेतकरी बचत गट आणि महिला बचत गटाच्या सदस्यांनी जैविक शेती पद्धतीनं मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या टोमॅटो, मिरची आणि अन्य भाजीपाला पिकांची पाहणी केली। या गटामधील सुमारे 30 सभासदांनी जैविक शेतीचा आदर्श नमुना उभा केला। त्यांच्या कार्याचे उपस्थानी विशेष कौतुक केलं। महाराष्ट्र शासनाच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शिवशंभो शेतकरी गटामधील 10 शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ संजीवनी ग्रामविकास समितीच्या माध्यमामधून मिळवून देण्यात आलाय। तसेच 20 शेतकऱ्यांनी गांडूळ खत बेड उभारले आहेत। महिला शेतकरी गटानं दशपर्णी, अर्क, जीवामृत तसेच अमृत पाणी यासारखी जैविक कीटकनाशक आणि अन्नद्रव्य तयार करून कांदा आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत। चालू खरीप हंगामामध्ये शेतकरी गटाच्या सभासदांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 60,000 एकर क्षेत्रावर सुधारित पद्धतीनं सोयाबीनची पेरणी केली। तसेच जैविक शेतीसाठी आवश्यक जैविक कीटक सापळे, सोलर सापळे आणि इतर जैविक अन्नद्रव्यांचे वितरण करण्यात आले। कासारे गावामधील 14 शेतकऱ्यांनी सिस्टिमा कंपनीचे 3 घनमीटर क्षमतेचे आधुनिक फायबर बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत। त्यामुळे शेतीसह पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढत आहे। या सर्व उपक्रमांसाठी नंदनवन संस्थेनं आर्थिक सहकार्य केले। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन केलं। कार्यक्रमादरम्यान कासारा गावाच्या शेजारील ओढ्यावरती सोशल सेंटर संस्थेनं सन 1988 मध्ये बांधलेल्या चेक डॅमचे जलपूजन नंदनवन संस्थेचे सचिव स्टॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आला। सुमारे 4 दशकांपूर्वी उभारलेला हा चेक डॅम आजही सुस्थितीमध्ये आहे। पाणलोट विकासामुळे अल्प पावसात देखील तो पाण्यानं तुडुंब भरलेला असल्याचं पाहून उपस्थानी समाधान व्यक्त केलं। तर यावेळी उपक्रमशील सरपंच शिवाजीराव निमसे तसेच उपसरपंच शैला घेनवट, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष तुळशीराम लगड, शंकर घनवट तसेच सामाजिक कार्यकर्ते वसंतराव दातीर, बाबाजी कासुटे, कुंडलिक दाते, संजीवनी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष शिवाजीराव निमसे, सचिव सखाराम नरड,
खजिनदार उत्तम साळवे, सदस्य देवराम घनवट तसेच मिनीनाथ पानमंद, भगवान साळवे, रमेश दातीर, बाळासाहेब लगड, तुळशीराम लगड तसेच सिद्धार्थ घनवट, प्रसाद घनवट, दादा निमसे, रोहित निमसे, संतोष दाते यांच्यासह ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझं नाव तुळशीराम पाटील बालेगड, राहणार कासारी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. हे आमचं पहिलं जे नाही ही इलेक्ट्रिक मोटर होती इथं. तर रात्रीचं आम्हाला ते पाणी जर असतं ना तर जनावरांच्या भीतीमुळं आम्हाला म्हणजे बागायत कसं करावं हेच समजत नव्हतं. भीती वाटायची, 4-4, 2-2 माणसं जे आम्हाला थांबावं लागायचं, रात्री पाणी भरता यायचे. आता सुरत पंप आल्यापासून पुढे जे ना आता आम्हाला रात्रीचं काय जे ना आम्हाला जागृत करायची गरज नाही आणि एका माणसं आमचं काम होऊ शकते. आणि आमच्या आता कमी मोटर चालवून आम्ही जे शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतो. कसं सहकार्य झालं या पंपासाठी? सहकार्य जे काय आता ते म्हणजे शासनाचं मागेन त्याला जवळ कृषी पंप जे आहे ना त्या योजनेमध्ये आम्ही अर्ज केला, आमच्या त्यामध्ये नाव आले, आम्ही ते कोटेशन भरलं. त्याच्यानंतर आता सादर साहेबांनी थोडी आम्हाला जी मदत केली थोडीफार, त्याच्यामध्ये जे ना आता आम्ही याचं कंपाऊंड बनवणार आहे आणि व्यवस्थित जे ना म्हणजे ओके. नमस्कार, मी शिवाजीराव बाबाजी निमसे, कासारे गावचा विद्यमान सरपंच आणि शेतकऱ्यांसाठी एक झटणारं आणि शेतकऱ्यांना एक नवीन उपक्रम गावामध्ये राबवण्यासाठी या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणारे आमच्याबरोबरचे माझे सर्व सहकारी, त्यात गोकुळ असतील, उत्तमराव साळवे असतील, सकाराम नरळ असतील, तुकाराम साळवे मामा असतील, हे सर्व मंडळी एकत्र येऊन एक चांगला निर्णय घेतला की गावातील शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. शेतकरी जर शेतकऱ्याचा उत्कृष्ट झाला तरच गावचा विकास होईल आणि विकास झाला तर गावाची उन्नती होईल. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही वेगवेगळे उपक्रम या गावामध्ये राबवले आणि आज आनंद असा आहे की आता मगाशीच आपण तुळशीराम लगड यांच्या विहिरीतील सोलर पंपाचं आपण लोकार्पण केलं आणि आज आता आपण या ठिकाणी उत्तमराव साळवे यांच्या विहिरीवर सोलर पंपाचं लोकार्पण केलं आहे. आणि ह्या लोकार्पणासाठी खास पुण्यावरून फादर स्टॅनी आणि विवेक सर, त्याचबरोबर मिस्टर हेक्टर हे आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर आलेल्या नलिनी मॅडम, आदिती मॅडम हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी मनापासून आभार मानतो की आमच्या गावासाठी एवढं प्रेम दाखवलं आणि आमच्या गावाला जे शेतकऱ्यांसाठी तुम्ही मदतीचा हात आमच्या हातात दिला आणि तो हात आम्ही न तुटून देता या पुढील काळात तुमच्याबरोबर हातात हात घालून काम करू एवढीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.